नंदुरबार शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शहादा तालुक्यातील वैजाली येथे शिवसेनेनं कार्यकर्ता मेळावा घेतला। आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला असून येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन करण्यात आलं। शिवसेना शिंदे गटाची ताकद शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत असल्यानं शहादा तालुक्यातील जास्तीत जास्त गटांमधून आणि गणांमधून सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जाणार आहेत। आपण युतीसाठी प्रयत्न करत आहोत, परंतु सन्मानानं जागा मिळाल्या तरच आपण युती करणार, अन्यथा आपण स्वबळावर निवडणुका लढणार, असं आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। माजी आमदार डॉक्टर हिना गावित यांनी भाजप पक्ष प्रवेश केल्यानं रघुवंशी यांची डोकेदुखी वाढली असल्यानं युती करावी का नाही याबाबत मोठा प्रश्न रघुवंशी यांच्यासमोर उपस्थित झालाय। दरम्यान याबाबत कार्यकर्त्यांनी संभ्रमात न राहता आपल्या कामाला लागा, युतीचा विषय हा सन्मानानं होईल, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवून त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहण्याच्या सूचना आमदार रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। मी भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीतून निवडणूक लढेल, पण आदरणीय विजयकुमार गावित साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही शिवसेनेला कधी बरोबर घेणार नाही आणि म्हणून आमचा भी संकल्प आहे की नंदुरबार विधानसभा मतदारसंघाच्या सर्व जिल्हा परिषद जागेवरती धनुष्यबाणचेच उमेदवार उभे करायचे। नंदुरबार जिल्हा हा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे। मला वाटतं आहे आणि अशा मतदारसंघामध्ये आणि हे पाडळदा आणि मामाचा मोहिला या दोन मतदारसंघामध्ये सुद्धा बहुतांश गावं ही नंदुरबार विधानसभेची आहेत। काही लोकांनी आमच्याकडे अर्ज केले, अजून निवडणुकीची सुरुवात, कारण पहिले निवडणूक कुठली होईल हे समजून नाही राहिला। पहिले निवडणूक होईल जिल्हा परिषदेची किंवा नगरपालिकेची, आणि जर नगरपालिकेची निवडणूक पहिले झाली तर मला वाटतं जिल्हा परिषदची निवडणूक 25 दिवस अजून उशिरा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर होईल। आज नगरपालिकेच्या निवडणुका पहिले होती, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमची तयारी आहे सर्व नगरपालिका लढायची, पण जो आम्हाला सन्मानाने आमच्या बरोबर राहील किंवा आम्हाला बरोबर घेईल त्याच्या बरोबर युती करण्याचा मानस आपला आहे। नंदुरबार मध्ये सुद्धा शिवसेनेचाच पॅनल पूर्ण उभं राहणार आहे आणि या दृष्टिकोनातून ती तयारी करण्याची एक छोटीशी मीटिंग सगळ्या माझ्या एकदम तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी किंवा मित्रांनी ही मीटिंग अरेंज केली। ती घ्यायची कुठे हेवी आहे, कारण आता सीजन असा आहे की 12 महिने पाऊस पडतोय, काही समजतच नाही काय होईल। कारण मी काल मुंबईहून निघालो तर थेट रस्त्यामध्ये पाऊस होता, असा आपण कधीच बघितलं नाही की असे 12 महिने पाऊस पडतो। आजही थंडीचे दिवस खरं म्हणजे निर्माण झाले पाहिजे होते, पण दुर्दैवानं अजूनही पाऊस पडतोय आणि अजूनही 3 दिवस लागवला म्हणे पाऊस। भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्वच त्यांच्या बंडखोर किंवा पक्ष सोडून गेलेल्या लोकांना परत घेतलं आणि त्या निर्णयाप्रमाणे नंदुरबारच्या सुद्धा माजी खासदार ज्यांनी बंडखोरी केली होती विधानसभेमध्ये त्यांनाही परत घेतलं। आता तो अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा प्रश्न आहे, पण आम्ही याच्यापूर्वी जाहीर केलेलं आहे की जिथं सन्मानाने भाजप आणि शिवसेनेची युती होईल तिथं आम्ही युती करायला तयार आहोत। बाकी ज्यांची मस्ती असेल त्यांची मस्ती सुद्धा जिरवायला आम्ही तयार आहोत। आमची दोघं गोष्टीला तयारी आहे। आम्ही ज्या मतदारसंघामध्ये युती होणार नाही त्या ठिकाणी आमचे स्वतंत्र उमेदवार धनुष्यबाणवर उभे करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, आपला खबऱ्या न्यूज, नंदुरबार।